कधी रॉंग नंबरच्या प्रेमात पडला आहात का? पडला असाल तर वेल अँड गुड, आणि पडला नसाल तर लगेच ही वेब सिरीज बघा. खूप सुंदर अशी स्टोरी लाईन आहे. ते निसर्गरम्य वातावरण आणि पाऊस व गावाकडची माणसे, शेतातील पेरणी, हिरवागार निसर्ग आणि त्यात प्रेमाची सुरुवात, मन प्रसन्न करणारी अशी ही वेब सिरीज आहे. एवढं सगळं मी बोलते, पण कशा आणि कोणत्या वेब सिरीज विषयी बोलते आणि ती तुम्हाला कुठून भेटेल, कशा प्रकारे भेटेल ते नक्की आपण या व्हिडिओमध्ये बघणारच आहोत. त्याच्या अगोदर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका. तर सगळ्यात अगोदर वेब सिरीजचं नाव आहे पाऊस, आणि ती वेब सिरीज तुम्हाला यूट्यूबवरती ह्या चॅनलवरती भेटून जाईल आणि तीही एकदम फ्रीमध्ये. टोटल त्याचे 19 एपिसोड आहेत आणि प्रत्येक एपिसोडमध्ये तुम्हाला खूप चांगल्या प्रकारे जोडून ठेवण्याचं काम केलेलं आहे आणि तुम्हाला बिलकुल पण टाइम वेस्ट आणि बोरिंग वाटणार नाही. जसं की आजकालच्या सिरियल तुम्हाला वाटत असतील एकच ड्रामा, एकच गोष्ट फिरून फिरून बोलणे, या सगळ्या गोष्टी तुम्हाला बोर झाल्या असतील तर ही सिरीज नक्की बघा. यूट्यूबवरती फ्रीमध्ये अवेलेबल आहे. तर ह्यातल्या कॅरेक्टरची गोष्ट करायची म्हटलं ना तर विशाल आणि सायली हे मेन कॅरेक्टर आहेत ह्या वेब सिरीजमध्ये. एकदम सुंदर अशी पावसाळ्याच्या दिवसामध्ये सुरू झालेली ही गोष्ट आहे. जसं की पावसाच्या अराउंड सगळ्या गोष्टी चालू आहेत. आणि ह्या सिरीजचा प्लस पॉइंट हा आहे की ही सिरीजचं लोकेशन इतकं निसर्गरम्य वातावरण आहे आणि ह्या सिरीजची स्टार कास्ट एवढ्या सुंदररित्या प्रत्येक पात्र त्यांनी खूप चांगल्या पद्धतीने निवडलेलं आहे आणि त्यांची नॅचरल आणि एकदम साधी ॲक्टिंग, जी प्रत्येक गोष्ट तुम्हाला रिलेट करता येईल अशा प्रकारची त्यांची ॲक्टिंग आहे. त्यांचे ते स्किल बघून तुम्ही त्यांच्या प्रेमात पडचाल आणि खूप चांगल्या प्रकारे त्यांनी ती पात्र निभावलेली आहेत. मग ते आजीचं पात्र असो किंवा आजोबाचं पात्र असो, फ्रेंड असो, तिची बहीण असो, तिची एक साधी भोळी आई असो, तिचे वडील असो, प्रत्येकाचं एक पात्र आहे ना ते खूप चांगल्या रीते त्यांनी निभवलेलं आहे. कुठेही काही असं ड्रॅग केलेली नाही स्टोरी. तर ही स्टोरी खूप सुंदर आहे. आपण कहाणीकडे येऊया. आणि कहाणी, ह्या सिरीजची कहाणी म्हणायचं तर कहाणीची सुरुवात रॉंग नंबर पासून होते. विशाल आणि सायली यांचं चुकून रॉंग नंबर लागलेला असतो आणि रॉंग नंबरच्याच ते प्रेमात पडतात. पुढे त्यांचं बोलणं वाढतं, बोलण्यातून त्यांचं प्रेम वाढतं. हळूहळू प्रत्येक गोष्ट ते शेअर करायला लागतात. आणि सायली असते ती गावाकडची मुलगी असते जी पूर्ण फॅमिलीमध्ये राहत असते आणि विशाल असतो तो सिटीमध्ये राहत असतो, जॉब करत असतो आणि तो एक अनाथ मुलगा असतो. आणि अशीच दोघांची स्टोरी चालू होते. एकमेकांना बघण्याची त्यांचं पूर्ण जे स्टोरी आहे ना त्यांची फोनवरती चालू असते. त्यांनी कधीही एकमेकांना बघितलेलं पण नसतं. त्याच्यानंतर त्यांना एकमेकांना बघण्याची ओढ लागते. नंतर पहिली भेट चालू होते आणि पहिली भेट ज्या दिवशी असते त्या दिवशी पूर्ण रात्र सायली झोपलेली नसते. तिच्या घरचे बाहेर जातात त्यावेळेस ते प्रॉपर ते तिच्या फ्रेंडसोबत प्लॅनिंग वगैरे सगळ्या गोष्टी करणं किंवा ती एक मनामध्ये भीती असणं, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या सुंदररित्या त्या पात्राने निभवलेल्या आहेत. एकदम बिलकुल कुठेही काही ओव्हर ॲक्टिंग नाही, काही नाही, एकदम नॉर्मल वेमधून तिने सगळ्या गोष्टी केलेल्या आहेत. आणि सकाळ सकाळ लवकर उठून, गावामधून सकाळी एकच बस जायची, तर सकाळी लवकर उठून डब्बा बनवून, जेवण बनवून आणि बसमध्ये जाणं, फर्स्ट मीटिंग कशी करणार, एकमेकांना कधी न बघितलेलं अनोख्या सिटीमध्ये जाऊन तो प्रवास ना, तुम्ही ती गोष्ट बघणार ना तर तो स्वतःशी इतकं रिलेट करचाल ती गोष्ट आणि इतकी ब्युटिफुली, एवढ्या एक सेकंदासाठी तुमची नजर अशी हटणार नाही, एवढ्या सुंदररित्या त्यांनी ती वेब सिरीज क्रिएट केलेली आहे आणि स्क्रीनवरती उतरवलेली आहे. तर त्यांची ती पहिली भेट आणि पहिल्या भेटीमध्ये त्यांचं जे कोड वर्ड असतं की फुलं घेऊन ये, तर फुलं घेऊन आल्यानंतर त्यांचं थोडंसं मिसअंडरस्टँडिंग होतं, ती दुसऱ्या कोणाशी तर जाऊन बोलते. ह्या सगळ्या गोष्टी त्या वेब सिरीजमध्ये इतक्या सुंदररित्या केलेल्या आहेत ना, तुम्हाला बिलकुल पण बोर नाही होणार. आणि त्याच्यानंतर त्यांची पहिली भेट झाल्यानंतर तो डबा एक साथ खाणं किंवा त्याच्यानंतरचं ते त्यांचं जे थोडंसं ऑकवर्डनेस होणं, ह्या सगळ्या गोष्टी इतक्या चांगल्या रीतीने दाखवल्या आहेत. आणि पूर्ण दिवस संपला तरीही न जाण्याची तिची जी
मनामध्ये भावना आहे ती भावना तिथं दाखवलेली आहे. नंतर तो दिवस संपल्यानंतर घरी गेल्यानंतर त्या फिलिंग्स, त्या सगळ्या मेमरीज आठवणे, नंतर भरपूर ज्या फिलिंग्स असतात ना त्या तिने खूप चांगल्यारीत्या तिने केलेल्या आहेत. त्याच्यानंतर त्यांची पहिली भेट झाल्यानंतर जी जिम्मेदारी येत असते ना, प्रेम, लग्न, कुटुंब, ह्या तिन्हीपैकी कुणाला एकाला चूज करणं, किंवा तिला बघायला मुलगा येतो, ती जी सिच्युएशन आहे त्या सिच्युएशनमध्ये विशालची काय अवस्था होते किंवा तिची काय अवस्था होते, या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये दाखवलेल्या गेलेल्या आहेत. सायलीचं लग्न जमतं एका मुलाशी, त्याचं नाव रोहित असतं, त्याचं कॉन्व्हर्सेशन कसं होतं, काय होतं, त्या सगळ्या गोष्टी आहेत त्याच्यामध्ये. नंतर त्यांच्या आपल्या घरच्यांशी नकळत त्याची भेट घडवून देणं, ह्या सगळ्या गोष्टी, तिच्या आजी आजोबांसोबत त्या सगळ्या गोष्टी करणं. तिचे आजी आजोबा खूप सुंदररित्या तिला समजावून सांगतात, किंवा एका आपल्या बहिणीला समजणं किंवा घरामध्ये कळलं, आणि त्यांची ती रिॲक्शन, ह्या सगळ्या गोष्टी त्या वेब सिरीजमध्ये खूप चांगल्यारीत्या एक्सप्लेन केलेल्या आहेत. आणि हे सगळं त्यांच्या दोघांचं प्रेम एवढं प्युअर होतं की ते एक त्याला भेटण्याच्या बहाने एखादा क्लास लावणं, ह्या सगळ्या गोष्टी जे टीनएजर लोक करतात, ह्या सगळ्या गोष्टी त्याच्यामध्ये खूप चांगल्या प्रकारे दाखवल्या गेलेल्या आहेत. आणि एवढं सगळं त्यांचं सुंदर असं प्रेम त्या वेब सिरीजमध्ये दाखवलेलं आहे. तरी पण सायली आणि विशाल यांचं लग्न बिलकुल पण झालेलं नाही. आणि ते का नाही झालं, कशासाठी नाही झालं, विशाल का गेला, किंवा सायलीने दुसऱ्यासोबत लग्न का केलं, सायलीने रोहित सोबत लग्न केलं आणि विशाल सोडून कुठे गेला तिला, ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला त्या वेब सिरीजमध्ये पाहायला मिळतील. आणि त्याचा एंड कशा प्रकारे झाला या वेब सिरीजचा, कोणाला आवडेल कोणाला नाही आवडेल, बट जी रियालिटी आहे ती त्या वेब सिरीजमध्ये दाखवलेली आहे. आणि ते तिथलं लोकेशन, तिथली माणसं, ती भूमिका, ते जे लेखन केलेलं आहे रायटरने, जे नितीन पवार आहेत, तर त्यांनी खूप चांगल्या प्रकारे ह्या सगळ्या गोष्टी स्क्रीनवरती घडवून आणलेल्या आहेत. आणि तुम्हाला जर निखळ निस्वार्थ प्रेम आणि साधेपणा पाहायचा असेल तर ह्या सिरीजमध्ये त्या सगळ्या गोष्टी तुम्हाला भेटतील. आणि मी तर ह्या सगळ्या गोष्टी बघून त्या सिरीजच्या प्रेमात पडलेले आहे. तुम्हाला पण जर ही सिरीज पाहायची असेल तर यूट्यूबवरती तुम्हाला फ्रीमध्ये भेटून जाईल.